नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. मागील भागात आपण पाहिलं कर्ण आणि कुंती यांची भेट झालेली. आता पाहूयात पुढे. कुंती कर्णापासून दूर जात होती. कर्णाने दिलेले निळे उत्तरीय तिने उंचावलेल्या उजव्या हाती धरले होते. ते दूर जाणारे श्वेतधारी पाठमोरे रूप कर्ण स्थिर नजरेने पाहत होता. प्रखर उन्हाचे त्याला भान नव्हते. आठवत होते फक्त कुंती मातेचे रूप. लहानपणी पंडुपुत्रांबरोबर कर्ण राजमहाली जात असे, तेव्हा अनेक वेळा या कुंतीने कर्णाला जवळ घेतले होते, गुंजारले होते. तिच्या दृष्टीतल्या अनोळखी जिव्हाळ्याने कर्णाला मोहित केले होते. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या प्रसंगी दुर्योधनाबरोबर कर्ण कुंतीसमोर गेला होता. तेव्हा तिने दुर्योधनाच्या मस्तकाचे अवघ्राण केले होते. पण त्यानंतर कर्णाकडे पाहून आशीर्वादाचा हात उंचवताना त्या मातेला किती कष्ट पडले असतील. द्रौपदीला जिंकून पांडव स्वगृही गेले असतील. तेव्हा कर्णाच्या अपमानाची वार्ता ऐकून कुंतीला काय वाटले असेल. शस्त्रस्पर्धेच्या वेळी कर्णाला अपमान झालेला पाहून जिला मूर्छा येते, त्या मातेने वैरभावाने चाललेली कर्णनिंदा कशी ऐकून घेतली असेल. कर्ण त्या विचाराने व्यथित झाला. नकळत त्याचा डावा हात गालावर अलगद स्थिरावला. कुंतीने कर्णाला मिठीत घेतले तेव्हा तिच्या ओठांचा स्पर्श कर्णाच्या गालाला झाला होता. कर्णानं पाहिलं, कुंती नदीकाठावर पोचली होती. मग आजच का त्या मातेचं दर्शन घडावं? जे रहस्य आजवर कुंतीनं लपवून ठेवलं ते प्रकट करायला हीच वेळ का होती? कुंतीनं मर्यादा पालनात खूप सोसलं. तो संयम आजच का दुबळा ठरावा? पुत्रप्रेमासाठीच का तिनं ही मर्यादा ओलांडली? कर्णाच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव प्रकटला. पुत्रप्रेमापोटीच. पण कर्णा, त्यात तुझा समावेश नाही. तू फक्त एक निमित्त. पुत्ररक्षणासाठी उभारलेले कर्णाचे नाते कुणी मानले नाही. जाणले फक्त त्याचे दातृत्व. त्या विचाराने कर्णमुखावर एक खिन्न स्मित प्रकटले. कुंतीने नौकेचा आश्रय घेतला होता. नौकेने किनारा सोडला होता. पुत्रहीन राधाईला प्रवाहपतीत कर्ण सापडला आणि तिचे मातृत्व जागे झाले. तिला पुत्रप्राप्ती झाली, ती कर्णाच्या पायगुणामुळेच. अशी अधिरथ राधाईची श्रद्धा. आज माता कुंतीने आपली ओळख दिली आणि त्याच मातेच्या अधिकारात आपली पुत्रसंपदा सुरक्षित राखली. दोघींचे हे घर खऱ्या अर्थाने संपन्न बनले आणि मातेचे दर्शन घडूनही कर्ण पोरकाच राहिला. मृत्यूखेरीज कर्णाला कोणीच का आपले म्हणणार नाही. मी कोण हा प्रश्न कर्णाला सदैव छळीत आला. त्या एका शोधात जीवनाची प्रतिष्ठा, कर्णाचे ध्येय, कर्णाची आकांक्षा गुंतल्यासारख्या वाटल्या. आणि ज्या क्षणी तो गुंता सुटला त्याच क्षणी जीवनाचे सारे आधारही सुटले. तो क्षण जीवन समाप्तीचा ठरला. आत्मशोधाची परिणती हीच असते का? कृष्णाने जन्मरहस्य सांगितले. त्यावेळी असली विफलता कर्णाला जाणवली. शत्रूवर मात करण्याची ईर्ष्या जरी हरवली तरी कर्णाने जपलेले पौरुष, चैतन्य, निर्भयता आणि स्वाभिमान तसाच टिकून राहिला. कृष्णाने देऊ केलेले राज्य, मानसन्मान, स्त्री आणि ज्ञात झालेले क्षत्रियत्व कर्णाने सहज ठोकरून लावले होते. पण कुंतीच्या दर्शनानंतर ते बळ खचल्यासारखे वाटले होते. आत्मसमर्पणाचे सामर्थ्य देणारे असले मातृदर्शन आजवर कोणाला घडले असेल का? मातेच्या दर्शनाने कर्णाच्या तेजस्वी जीवनाची सांगता घडवली. त्याच्या पौरुषाला, चैतन्याला, निर्भयतेला आता एकच आव्हान उरले होते, मृत्यू. त्यासाठी येथील ते पराजय, मानहानी स्वीकारावी लागणार होती. त्याने कृष्ण समाधान पावेल, पांडव सुरक्षित राहतील, कुंती मातेचे जीवन सार्थकी लागेल. रणांगणावरचा मृत्यू पाहून दुर्योधनाला मित्रप्रेमाची प्रचिती येईल. तो कृतार्थ मृत्यू गाठण्यापलीकडे कर्णाच्या हाती आता काहीही उरलेले नाही. कर्ण कुणाचाच नाही.
कर्ण कुणाचाच नव्हता. तो एकाकी आहे. सूर्यपुत्राच्या प्राक्तनी हेच असायचं. कर्ण आपल्या विचारातून सावध झाला. त्याने आजूबाजूला पाहिले. उन्हाचा दाह चारी बाजूंना जाणवत होता. नदीपात्रात एक नाव दूरवर एक पैलतीर गाठत होती. कर्ण ऐल तीरावरून ती नाव निरखीत होता. नाहीतरी जीवन या नावेसारखेच असते. जीवन प्रवाहावर केव्हा तरी एक नाव सोडली जाते. ऋणानुबंधाची 2 दुबळी वल्ली हाती दिली जातात. अहंकाराचे शीर उभारलेले असते. पण तेवढ्यावर थोडाच पैलतीर गाठला जातो. अनुकूल दैवाचे वारे लाभले तरच पैलतीर गाठता येतो. नाहीतर प्रवाह पतित होऊन येईल त्या लाटेवर डोलत राहण्याखेरीज काहीही उरत नाही. कर्ण आपल्या विचारातून सावध झाला आणि तो रथाकडे चालू लागला. सूर्याच्या दाहात सारे शरीर केव्हाच कोरडे झाले होते. नदीकाठावरून चालत असता उष्ण निश्वास त्याला जाणवत होते. तापल्या किनाऱ्यावरून येणारी वाऱ्याची झुळूक कासावीस करीत होती. कर्ण रथाजवळ पोहोचला. त्या वृक्ष सावलीत प्रवेश करताच कर्णाला सावलीची शीतलता जाणवली. त्याने रथाचे वेग हाती घेतले. ती शीतलता सुद्धा त्याला असह्य वाटू लागली. त्याने रथाला गती दिली. रथ भरधाव वेगाने कर्ण प्रासादाकडे जाऊ लागला. कर्णाने प्रासादात प्रवेश केला तेव्हा वृषाली सामोरी आली. तिने कर्णाला विचारले, आज बराच वेळ झाला? हो, कर्णाने विचारले. आज कोणीच कसं दिसत नाही. शत्रुंजय वृषसेन कोठे आहेत? ते शस्त्रगृहात गेले. त्यांची शस्त्र तयार करून घेत आहेत. त्याखेरीज काही सुचत नाही. जसे काय दागिनेच आहेत ते. अगदी खरं वसू. शस्त्र हीच पुरुषाची खरी लेणी असतात. पण आज बराच वेळ झाला. कर्णाच्या मुखावर स्मित उजळले. कुंतीचे दर्शन डोळ्यासमोरून तरळून गेले. आज परमेश्वर दर्शन घडलं. खरं? हो. मग काय दिलं परमेश्वरानं? दिलं काहीच नाही. उलट जे शिल्लक होतं तेही तो घेऊन गेला. मग तो देव कसला? वृषाली म्हणाली. देव देतो, घेत नाही. तसं नाही वृषाली. देवानं देऊनच माणसाचं जीवन समृद्ध होत नाही. ती कल्पना चुकीची आहे. सामान्यांच्या जीवनात थोडी जरी देवकृपा अवतरली तरी ते जीवन समृद्ध बनतं. ते खरं असलं तरी या पृथ्वीतलावर असेही काही महाभाग जन्मतात की ज्यांच्याकडं परमेश्वर घेण्यासाठी येतो हक्कानं. त्यातूनच ते जीवन सफल होतं, उजळून निघतं. आज जीवन सफल झाल्याचा आनंद मी भोगीत आहे. सारं ओझं कमी झालं. मनावर काही दडपण राहिलं नाही. वसू, आज मी तृप्त आहे, कृतार्थ आहे. वृषालीला त्या बोलण्याने काहीच कळत नव्हते. पण कर्णाच्या मुखावर प्रकटलेला तृप्ततेचा भाव ती अतृप्तपणे निहाळत होती. कर्णाचे समाधानी रूप तिने आजवर कधीही पाहिले नव्हते. पण कर्णाच्या दृष्टीसमोर तरळत होते कुरुक्षेत्र, मृत्यूचे आव्हान देणारे. त्या रणक्षेत्राची चिंता आता कर्णाला राहिली नव्हती. निर्भयतेने तो ते कुरुक्षेत्र पाहत होता. कुरुक्षेत्र हे एक पवित्र क्षेत्र हिरण्यवतीच्या तीरावर वसलेले. एकेकाळी कौरवांचा मूळ पुरुष कुरु याने तिथे तप केले होते. जेवढी भूमी मी नांगरीन तेवढी धर्मक्षेत्र ठरावी असा वर त्याने इंद्राकडून मागून घेतला होता. त्याच क्षेत्रावर कौरव पांडवांची दळे रणसंग्रामासाठी जमा होत होती. ज्या क्षेत्रावर सूर्यग्रहण प्रसंगी कौरव, पांडव, यादव, गोपाळ एकेकाळी जमले होते ते आज एकमेकांना ग्रासण्याच्या बलवत्तर हेतूने सर्व बळानिशी कुरुक्षेत्रावर गोळा झाले होते. मंदिरातल्या घंटांच्या नादांनी आणि मंत्रोच्चारांनी जी भूमी सदैव भारावत असे तीच भूमी शंखानादांनी, हत्तीच्या चित्कारांनी, रथांच्या घरघराटाने, घोड्यांच्या खिंकाळण्याने व्यापली होती. ज्या भूमीवर अखंड यज्ञ चालायचे त्याच भूमीवर रात्री अपरात्री आपल्या ज्वाळांनी धडधडणाऱ्या शेकोट्या दिसत होत्या. हिरण्यवतीच्या पैलतीरावर
पांडवांचे चतुरंग दळ विस्तारले होते. ऐल तीरावर कौरवांची सेना विसावली होती. सर्वसंहारक मुहूर्त नजीक येत होता. कौरवांच्या सर्व सेना प्रमुखांची सभा भरली होती. कौरव सेनेचे आधिपत्य कुणाकडे जावे याची चर्चा चालली होती. भीष्म वयाने सर्वात वडील, सेनापतिपद त्यांच्याकडे जाणे इष्ट होते. सभेमध्ये भीष्म अत्युच्च स्थानी बसले होते. दुर्योधन उठला. भीष्माचार्यांसमोर जाऊन हात जोडून म्हणाला, पितामह, पांडवांची सेना युद्धात सज्ज झाली आहे. आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आपण माझ्या सेनेचे आधिपत्य हाती घ्यावं. युद्धात आम्हाला विजय प्राप्त करून द्यावा. सर्व सभेने आनंद व्यक्त केला. ते पाहून भीष्म म्हणाले, दुर्योधना, मला पांडव आणि कौरव दोघेही सारखेच, पण तू विनंती करतोसच म्हणून मी सेनापतिपद जरूर स्वीकारीन. पण त्याला 2 अटी आहेत. कोणत्या? मी त्या आनंदानं मान्य करीन. दुर्योधन म्हणाला, मी दररोज दशसहस्त्र योद्ध्यांना मारीन. आनंदाने सुयोधन भीष्माचार्याकडे पाहत होता. पण पांडवांचा मी वध करणार नाही. सारी सभा भीष्माच्या बोलण्याने अस्वस्थ झाली. दुर्योधन स्वतःला सावरीत म्हणाला, पितामह, आपलं नेतृत्व हेच मोलाचं. ते आपण स्वीकारलं, त्याबद्दल धन्यता वाटते. सभा स्थिर झाली. कौरव पक्षाकडील अतिरथी, महारथी यांची गणना चालू झाली. साऱ्या श्रेष्ठ वीरांची भीष्मांनी प्रशंसा केली. पण कर्णाच्या नावाचा उल्लेखही भीष्मांनी केला नाही. दुर्योधनाने विचारले, पितामह, महारथी कर्णाबद्दल आपण काहीच बोलला नाहीत. पितामहांच्या चेहऱ्यावर उपहास प्रकटला. ते म्हणाले, राधेयचं नाव या वीरसभेत घेतोस कशाला? तो राधेय साधा रथीही नाही, मग महारथी कुठला? पितामह, कर्ण संतापाने उठला. त्याच्याकडे बोट दाखवीत पितामह म्हणाले, तो अर्धरथी आहे. सारी सभा गोठून गेली. कर्णाचा चेहरा लालबुंद झाला. अधिरथ, राधाई वियोगापेक्षाही तो घाव मोठा होता. आपल्या साऱ्या भावना संयमित करीत कर्ण म्हणाला, पितामह, कशाच्या आधारावर मला अर्धरथी समजत आहात? 4 चौघात ते कारण समजून घ्यायचं असेल तर माझी ना नाही. पितामह, दुर्योधन म्हणाला, कर्णाचा काही अपराध नसता त्याच्यावर असलं दूषण? नाही राजन, मी वृथा दोष देत नाही. कर्ण तुझा प्रिय सखा आहे, हे मला माहीत आहे. त्याच्या प्रोत्साहनानंच हे युद्ध उभं राहिलं आहे, हेही मी जाणतो. त्याच्या अंगी तापसाचं तेज आहे, पण त्याचबरोबर तो मत्सरयुक्त आहे, हे त्याचं लांछन आहे. तो स्वभावानं अभिमानी आहे आणि तुझ्या सल्ल्यानं तो चढून गेला आहे. या कारणामुळं तो अर्धरथी बनला आहे. युद्धात अर्जुनाची गाठ पडेल तेव्हा तो वाचणार नाही. पितामह, मी तुमचा काहीच अपराध केला नसता तुम्ही माझा द्वेष करता. आपल्या वाग्बाणांनी मला प्रहार करीत असता. तुम्ही अधिरथी भीष्म, ज्या कौरवांच्या आश्रयानं राहता त्यांचं अहित चिंतित राहता. राज्याचा त्याग करूनही सत्तेची लालसा सदैव तुमच्या ठायी प्रकटते. पांडवांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या युद्धाचं सेनापतिपद स्वीकारित असता. पांडव सुरक्षित राखण्याची इच्छा करता. शिखंडीविरुद्ध शस्त्र धरणार नाही म्हणून सांगता. आणि पांडवांचं हितचिंतन कौरव वीरात रथी, महारथी, अतिरथी असा भेद मांडीत बसता. आणि तरीही तुम्ही अतिरथी नाही. महाराज, दीर्घायुष्यान पिकलेले केस, यामुळे क्षत्रियांना महारथी समजत नाहीत. त्यांचं बळ अधिक असतं, तेच श्रेष्ठ समजले जातात. कर्ण थांबताच द्रोणाचार्य क्रोधाने उभे राहिले. ते भीष्मांना म्हणाले, हे गंगेया, या निंदकाचं भाष्य ऐकू नकोस. माझी मतं तुझ्याप्रमाणेच आहेत. प्रत्येक युद्धात प्रौढी मिरवतो आणि प्रत्येक रणांगणापासून पळून जात असलेला दृष्टोत्पत्तीस येतो. तो प्रमादी आहे, अर्धरथी आहे. युवराज दुर्योधनाची मैत्री एवढाच त्याचा गुण. मैत्री? कर्ण उसळला. आचार्य, मैत्री काय असते माहीत आहे? प्रत्येक पूजेबरोबर बदलणाऱ्या मंत्राइतकी मैत्री अस्थिर नसते. निदान तुम्ही तरी मैत्रीचा उच्चार करू नका. तुमची आणि द्रुपदाची मैत्री सर्वांना माहीत आहे.
एकाला राजेश्वर्याचा अहंकार तर दुसऱ्याला ज्ञानाचा विश्वास. खड्ग मानयुक्त असतं, तरी जेव्हा खड्गाला प्रकटावं लागतं तेव्हा आवरण फेकूनच द्यावं लागतं. त्या आवरणाचं आणि खडग्याचं साहचर्य असतं, म्हणून कुणी त्याला मैत्री समजू नये. मैत्रीचा अर्थ तुम्हाला कधी कळला नाही. द्रुपदाबद्दल स्नेह असता तर मित्रानं केलेली चूक क्षम्य ठरली असती, पण तिथं उद्भवलेला अपमान, खोटा अहंकार आणि त्याच अहंकारापोटी आपलं तेज तपश्चर्या अधीन करून शिष्याकरवी गुरुदक्षिणा म्हणून मित्राचा पराजय अपेक्षेला गेला. ही मैत्री नव्हे आचार्य, हा मैत्रीचा साक्षात उपहास. राधेया, थांबा, मला अजून सांगायचे. युवराजांच्या प्रतिष्ठेसाठी जरासंधाशी मीच युद्ध केलं आणि विजयी झालो. तेव्हा मदतीला तुम्ही तिथे नव्हता. युवराजांसाठी मी दिग्विजय केला, तेव्हा माझ्या पारिपत्याची वाट पाहत बसलात. गंधर्वानं माझा पराभव केला असेल, पण विराटाच्या प्रसंगी तुम्ही होतात ना पितामह. तेव्हा उत्तरेच्या बाहुल्यांना नेसवण्यासाठी नेलेली तुमची वस्त्र हे कोणत्या शौर्याचं प्रतीक होतं? हेच अतिरथी महारथींचं वर्णन असेल तर त्या मालिकेत माझं नाव नसलं तरी चालेल, त्यातच मला धन्यता वाटेल. भीष्म उभे राहिले. ते दुर्योधनाला म्हणाले, युवराज, उद्या युद्ध असता मला इथं कलह वाढवायचा नाही, पण एक निर्णय मी घेतला आहे. मी जोवर जिवंत आहे तोवर हा कर्ण माझ्या सैन्यात नको. एक त्यानं तरी युद्ध करावं किंवा मी तरी करेन. तो नित्य माझ्याशी स्पर्धाच करतो. ठीक आहे, तसंच होईल. युवराज, तुम्ही चिंता करू नका. या भीष्मांनी आपल्या नेतृत्वानं विजय मिळवला तर तुमचा विजय पाहून माझे नेत्र तृप्त होतील. ते झालं नाही तर जे यांच्या हातून घडलं नाही ते मी साध्य करून घेईन. भीष्म जिवंत असेपर्यंत मी युद्ध करणार नाही. ते मारले गेल्यावरच मी अर्जुनाशी लढेन. कर्ण उठला आणि राजसभेतून निघून गेला. पहाटेला खूप अवकाश असता कर्णप्रासाद जागा झाला होता. रणांगणी जाण्यासाठी शत्रुंजय, वृषकेतू, वृषसेन, द्रुम तयार होते. प्रासादासमोर रथ उभे होते. कर्ण महालात चौघांनी प्रवेश केला. वृषालीने चौघांना ओवाळले. ते पाहत असलेल्या कर्णाने विचारले, आणि पाचवा कुठे आहे? आहे इथेच, म्हणत चक्रधराने प्रवेश केला. वहिनी, रणांगणातून तुम्हाला काय आणू? तुम्ही सारे सुखरूप मागे या, आणखी काही नको. साऱ्यांनी कर्णाला वंदन केले आणि ते युद्धभूमीकडे निघून गेले. वृषालीने कशीबशी आरती खाली ठेवली आणि ती रडू लागली. कर्णाने तिला जवळ घेतले. तो म्हणाला, वसू, रणांगणी जाताना रडायचं नसतं, चल. वृषालीसह तो प्रसादाच्या सज्जावर आला. रणांगणाकडे जाणाऱ्या रथांचे पलिते दिसत होते. गार वारा वाहत होता. वृषाली, कर्ण त्या सौधावर बराच वेळ उभे होते. हळूहळू पहाट होऊ लागली. आकाशातील नक्षत्रे कोमेजू लागली. असंख्य पक्ष्यांच्या नानाविध आवाजांनी वातावरण गजबजून उठले. कुठेतरी दूरवर नगाऱ्यांचा गंभीर आवाज उमटला. दळांना सज्ज होण्याची ती सूचना होती. वृषालीचे भयभीत डोळे त्या दिशेने वळले. काही दिवस नव्हते. कुरुक्षेत्राच्या 7 वनांपैकी सूर्यवनाचा भाग दिसत होता. त्या वनापलीकडे कुठेतरी ते रणांगण सिद्ध होत होते. सूर्यबिंब प्रकटले होते आणि दीर्घ शंखनाद उमटले. कर्णाचे हात जोडले गेले. सूर्यवंदन करून तो म्हणाला, वसू, युद्ध सुरू झालं. दोघे संत पावलांनी प्रासादात आले. कौरव पांडवांचे तुंबळ युद्ध चालू होते. दिवसामागून दिवस जात होते. भीष्माच्या सेनापती पदाखाली 9 दिवस झाले, तरी युद्धाचा निर्णय निश्चितपणे सांगता येत नव्हता. या 9 दिवसात शत्रुंजय, वृषकेतू हे दोघे मात्र रणांगणावर हरवले गेले. बसल्या जागी युद्धाची वार्ता ऐकत पुत्रवियोगाचे दुःख सहन करीत राहणे कर्णाला असह्य झाले होते. 9व्या दिवशी सायंकाळी युवराज दुर्योधन कर्णाच्या भेटीला आला. युद्धात थकलेल्या त्या युवराजाचे कर्णाने स्वागत केले. दुर्योधन म्हणाला, कर्णा, तुझ्या निश्चयापासून परावृत्त करण्यासाठी मी आलो आहे. कारण मित्र, 9 दिवस हे युद्ध चाललं, पण त्याचं फळ काय? माझी सेना आहुती जाते आहे.
पण भीष्म प्रतिज्ञेनुसार दररोज 10,000 शत्रू मरतात ना. त्या प्रतिज्ञेनुसार पांडवही सुरक्षित आहेत. युवराज, कर्ण हसून म्हणाला. त्या दशसहस्र हत्येची गणना करण्यासाठी पितामहांना एखादा चांगला सहाय्यक द्या. नाहीतर कुठंतरी मोजण्यात चूक घडली तर प्रतिज्ञाभंगाचं पाप पितामहांना वाटायचं. मित्रा, रणांगणाच्या त्या दर्शनानं माझं मन त्रस्त झालं असता तुला थट्टा सुचावी. युवराज, तुमची चिंता मला कळते, पण माझा नाईलाज आहे. पितामह थोर योद्धे आहेत, पण ते मनापासून लढायला हवेत. कर्णा, या 9 दिवसात फक्त श्वेताचा वध भीष्मांनी केला. दुसरा कोणताही उल्लेखनीय पराक्रम घडला नाही. कृष्णाला हाती शस्त्र घ्यावं लागलं. हा का थोडा पराक्रम? कृष्णाने ते वापरलं असतं तरी मला समाधान वाटलं असतं. दुर्योधन उद्वेगाने म्हणाला. युवराज, असे निराश होऊ नका. ज्या पितामहांनी गुरुदेव परशुरामांना युद्धाचं आव्हान दिलं त्यांच्या पराक्रमाबद्दल शंका घेऊ नका. मनापासून ते युद्धाला उभे राहतील तर त्यांच्या पराक्रमाला तोड राहणार नाही. दुर्योधनाने निश्वास सोडला. पण ते होणार कसं? करायचं ठरवलं तर जरूर होईल. दुर्योधनाने कर्णाकडे आशेने पाहिले. कर्ण म्हणाला. युवराज, उठा. असेच भीष्मांकडे जा. त्यांना सांगा, हातून पराक्रम होत नसेल तर सेनेच्या नाशाला कारणीभूत न होता शस्त्रसन्यास घ्या आणि युद्धातून निवृत्त व्हा. आणि त्यांनी जसं केलं तर? कर्ण समाधानाने हसला. नाही युवराज, पितामह केव्हाही शस्त्रसन्यास घेणार नाहीत. ते क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियाला शस्त्रसन्यासाइतकं दुःख नाही. तुमच्या त्या नुसत्या सूचनेनंच त्यांचा सारा अहंकार जागृत होईल आणि ते युद्धाला उभे राहतील. युवराज, तसं घडलं तर रणांगणात त्यांच्यासारखा योद्धा राहणार नाही. हा माझा अंदाज तीळमात्र चुकायचा नाही. दुर्योधन आशेने उठला आणि त्यांनी कर्णाचा आनंदाने निरोप घेतला. रात्री कर्ण आपल्या शय्यागृहात जात असता युवराज आल्याचे त्याला समजले. कर्ण दिसताच दुर्योधन आनंदाने म्हणाला. कर्णा, तुझी मात्रा लागू पडली. शस्त्रसन्यासाचं सुचवताच एखाद्या नागानं फणा उंचवावा तसं पितामहांचं रूप प्रखर बनलं आणि त्यांनी घोर प्रतिज्ञा केली. खरं? कसली प्रतिज्ञा? ते म्हणाले. दुर्योधना, माझं वचन ऐक. उद्या सूर्यास्त व्हायच्या आत पृथ्वी निष्पांडव करीन. कर्णाने आवेगाने दुर्योधनाला मिठी मारली. तो म्हणाला. युवराज, उद्या विजय तुमचाच आहे. आनंदीत दुर्योधन सांगत होता. पितामहाने ती प्रतिज्ञा केली आणि मी त्यांना विचारलं. काय विचारलं युवराज? कर्ण भीतीने म्हणाला. मी विचारलं, आणि तसं झालं नाही तर? पितामहांनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि ते म्हणाले. तसं झालं नाही तर भीष्म राहणार नाही. जागच्या जागी खेळलेला कर्ण उद्गारला. कशाला विचारलं? भावाने आहारी जाऊन केवढी घोर प्रतिज्ञा त्यांनी केली होती. तुमच्या शंकेनं त्यांनी आपली सुटका करून घेतली. जा युवराज, विश्रांती घ्या. उद्या पितामहांचा पराक्रम मला पाहायला मिळणार नाही याचं दुःख वाटतं. दुर्योधन जाताच कर्ण शय्यागृहाकडे जाऊ लागला. त्याचे मन थकले होते, पण कुठेतरी समाधान वाटत होते. तेच समाधान त्याला बैचेन करीत होते. महालात कर्ण अस्वस्थपणे फेऱ्या घालीत होता. काही न बोलता वृषाली पतीचे ते रूप पाहत होती. बाहेरच्या भर दुपारच्या प्रखर उन्हाच्या प्रकाशाने सारा महाल अधिकच प्रकाशमान झाला होता. अचानक कर्ण थांबला. एक दीर्घ निश्वास त्याच्या मुखातून बाहेर पडला. त्याचे लक्ष वृषालीकडे गेले. काय पाहतेस? तुम्हाला, वृषाली म्हणाली. वसू, आज युद्धाचा 10वा दिवस. तिकडे घणघोर युद्ध चालू असता येईल ती वार्ता ऐकत स्वस्थ बसून राहायचं. ती प्रतिज्ञा मी केली नसती तर फार बरं झालं असतं असं वाटतं. त्यात आपला काय दोष? पितामह भीष्मांनी आपला अपमान केला नसता तर? अपमान काय नव्यानं केला होता? ते नेहमीचंच होतं. तेवढं निमित्त मी साधलं आणि प्रतिज्ञा करून रणांगण चुकवलं. पण जीवनातलं रण टाळून टळत नाही. ते माझ्या दैवी लिहिलं आहे. आज नाही तर उद्या. रणांगण टाळलं? आश्चर्याने वृषालीने विचारले. कर्ण एकदम सावध झाला. खोटे हसत तो म्हणाला.
वसू, आपली सेना, मुलं, भाऊ रणांगणावर लढत आहेत आणि मी इथे स्वस्थ बसून आहे. याचा अर्थ तोच नाही का? मी रणांगणावर नसलो म्हणून काय झालं? आज 10वा दिवस. आज तो कुरु पुंगव अजोड पराक्रम करील. कोणास माहीत, आज युद्धही संपून जाईल. बोलता बोलता कर्ण थांबला. त्याची मुद्रा चिंतातूर बनली. आपले उत्तरीय सावरून तो सौधाकडे धावला. पाठोपाठ वृषाली गेली. तिला कारण विचारावे लागले नाही. युद्धभूमीकडून शंखनाद, रणभेरींचा आवाज उठत होता. कर्णाने सूर्याकडे पाहिले. मस्तकावरचा सूर्य ढळला होता. वसू, कसल्या विजयाचा हा नाद आहे? कोणी विजय मिळवला? कोणाच्या मृत्यूनं कोण वाचलं? कोणाच्या पराजयानं कोणाचं यश वाढवलं? कर्ण युद्धभूमीच्या दिशेने पाहत होता आणि त्याचवेळी कर्णनिवासाच्या दिशेने एक रथ भरधाव येताना दिसला. द्रुम, चक्रधेन, वृषसेन युद्धावर गेले होते. अशुभाच्या कल्पनेने कर्ण सौधावरून माघारी आला. धावत तो प्रासादाबाहेर गेला. तोवर रथ तेथे येऊन पोचला होता. त्या रथातून द्रुम, चक्रधर, वृषसेन उतरत होते. त्या तिघांना सुखरूप पाहून कर्णाचे मन स्थिरावले. सर्वांच्या पुढे आलेल्या चक्रधराला कर्णाने विचारले, आज पितामह पराक्रमाची शर्थ करतात ना? हो. त्यांच्या पराक्रमाला तोड नव्हती. आजचा सूर्यास्त पांडवांनी पाहिला नसता. चक्रधर, भीष्मांच्या समोर पांडवांनी शिखंडीला आणलं. भीष्मांनी शस्त्र खाली ठेवलं आणि शिखंडी मागून अर्जुनानं. भीष्माचा वध केला? नाही. पितामह धाराधृती पडले आहेत. ते स्वेच्छामरणी आहेत. सध्या दक्षिणायन सुरू आहे. उत्तरायणापर्यंत जीवधारण करण्याचा त्यांचा निग्रह आहे. पितामहांना शिबिरात आणलं? नाही. रणांगणावर जिथे ते पडले तिथेच ते विश्रांती घेत आहेत. शरीरात घुसलेले बाणही काढण्यास त्यांनी नकार दिला आहे. दुर्योधन महाराजांनी त्यांना सुखशय्या देऊ केली, पण तीही त्यांनी नाकारली आहे. ते उघड्या भूमीवर पडून आहेत. त्यांनी कुरुक्षेत्राभोवती उगवणाऱ्या शरद गवताची शय्या अंथरायला सांगितली आहे. त्यावरच ते विश्रांती घेत आहेत. पितामहांच्या पतनानं आपली सारी सेना धैर्य गमावून बसली आहे. युद्ध थांबलं? नाही. द्रोणाचार्य सैन्याला आवर घालीत आहेत. पांडवांच्या बाजूनं रणाच्या जयभरी वाजवल्या जात आहेत. जय, त्यांचा पितामह पडला आणि त्यात ते जय मानतात? जय तर खराच, पण त्या जयाला जोडलेली पराक्रमाची किनार कशी त्यांच्या ध्यानी येत नाही. पितामह पडले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. भीष्मपतनाच्या वार्तेबरोबर कर्णाच्या डोळ्यासमोर ती मूर्ती उभी राहिली. भीष्मांबद्दलचा सारा संताप विरून गेला. आठवण राहिली ती त्या तेजस्वी जीवनाची. आठवला त्यांचा त्याग, अजोड पराक्रम, कुरुवंशाचा सर्वात श्रेष्ठ पुरुष, सर्वांना वाढवणारा, नीती, कर्तव्य आणि कर्तृत्व यांचा अधिकारवाणीने पाठ देणारा, आपल्या शांत दांत वृत्तीने असीम त्यागाचा भार पेलणारा गांगेय ढासळला. मृत्यूचं भय बाळगून सदैव त्यापासून दूर पळण्यात जीवित खर्चणारे जीव कोठे आणि दारी आलेल्या मृत्यूला तिष्ठत ठेवून शरपंजरी विश्रांती घेणारा हा भीष्म कोठे. रथाच्या आवाजाने कर्णाची तंद्री भंग पावली. रणवेश धारण केलेला अश्वत्थामा प्रासादाच्या पायऱ्या चढून येत होता. आपल्या नेत्रातले अश्रू कष्टाने आवरीत अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, पितामहांनी. अश्वत्थामाच्या खांद्यावर हात ठेवीत कर्ण म्हणाला, मला सारं कळले. अंगराज, भीष्मपतन पाहताच साऱ्या सैन्यात एकच हाहाकार उडाला. सेनेला आवर घालण्यात तात आणि युवराज गुंतले आहेत. आपल्या वीरांना आता फक्त तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे. ते तुझ्या नावाचा ध्यास करून बसलेत. तुम्हाला आणण्यासाठीच युवराजांनी मला पाठवलं आहे. हो मित्रा, युद्धभूमीची आतुरता मला कळते. तिच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत. चक्रधर, माझा रथ सिद्ध कर. कर्णाची मुद्रा क्षणात पालटली. प्रासादात जात असता तो आज्ञा देत होता, चक्रधर, आता अवधी नाही. माझं रत्नजडीत आणि सूर्यतुल्य शिरस्त्राण, सुवर्णांचं उज्ज्वल कवच घेऊन ये आणि ते माझ्या अंगावर चढव. रथामध्ये माझे 16 भाते तयार ठेव.
रथ माझ्या सर्व शस्त्रांनी सुसज्ज कर. शुभ्र शीघ्रगामी अश्वरथाला झुंब. आणि शत्रूंना भयभीत करणारा माझा सुवर्ण शृंखला आणि कमलचिन्हांकित यशध्वज रथावर फडकू दे. कौरवांच्या रक्षणार्थ आणि पांडवांच्या नाशार्थ मी या घोर युद्धात स्वतःचे प्राणही अर्पण करण्यास आज युद्धभूमीवर प्रवेश करणार आहे. मित्रा, आता अवधी फार थोडा आहे. काही वेळात कर्ण रणभूमीसाठी तयार झाला. त्याच्या छातीवर रत्नखचित सुवर्ण कवच होते. मस्तकी शिरस्त्राण झळकत होते. उजव्या खांद्यावर दिव्य धनुष्य शोभत होते. वृषाली निरांजनाचे तबक घेऊन आली. तिने कर्णाला तिलक लावून ओवाळले. निरांजनाचे तबक खाली ठेवून वृषालीने शेला हाती घेतला. स्मित वदनाने कर्णाने आपले हात उंचावले. कर्णाच्या कमरेला शेला बांधून वृषाली म्हणाली, मी वाट पाहते. निश्चित बघ, माझ्या पराक्रमाची महती सांगण्यासाठी मीच तुझ्यासमोर येईन. वृषाली माझा शंख, देव्हाऱ्यावर ठेवलेला सुवर्णाने अलंकृत केलेला शंख वृषालीने कर्णाच्या हाती दिला. तो शंख अत्यंत आदरभावाने मस्तकी लावून कर्णाने तो उजव्या हाती घेतला. कर्ण प्रासादाबाहेर आला तेव्हा रथ सिद्ध झाला होता. पायऱ्यांवर उभ्या असलेल्या वृषालीकडे त्याने पाहिले. त्याच्या ओठांवर स्मित प्रकटले. रथारूढ होत कर्णाने सारथ्याला आज्ञा दिली, युवराज दुर्योधनाच्या शिबिराकडे रथ जाऊ दे. रथ चालू लागला. पाठोपाठ अश्वत्थामा आणि चक्रधर यांचे रथ होते. रथ शिबिराकडे वेगाने जात होता. कौरवांनी आकाशी फडकत येणारा कर्णध्वज पाहताच भीष्म पराभवाचे दुःख विसरून कर्णाचा जय जयकार करण्यास सुरुवात झाली. दुर्योधन कर्णाला सामोरा आला. कर्णाचे स्वागत करून तो कर्णाला सन्मानाने शिबिरात घेऊन आला. तेथे कौरववीर गोळा झाले होते. युद्धभूमीवर युद्ध चालूच होते. दुर्योधन कष्टाने म्हणाला, मित्रा, पितामह, त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं, पण त्यांनी आरंभलेलं हे युद्ध पुढं चालेल. दुर्योधन निश्चयाने म्हणाला, मित्रा, आता पितामहांच्या नंतर सेनापतीपद तू स्वीकारावंस असं साऱ्यांना वाटतं. नाही युवराज, तसं झालं तर फार मोठी चूक होईल. आता जबाबदारी मोठी आहे. भीष्मपतन पावले असतानाही या क्षणी रणभार उचलून युद्ध करीत आहेत. की द्रोणाचार्यच या पदाला योग्य आहेत. गुरुवर्य द्रोण उपस्थित असता तू अन्य कोणास सेनापती केलंस तर या कीर्तिवंत योद्धांना ते खपायचं नाही. पण तू, मित्रा, माझी चिंता करू नकोस. गुरुवर्य द्रोणाचार्यांच्या आधिपत्याखाली राहण्यात मला आनंद आहे. तू निश्चिंत आहेस. तुझ्यासाठी मी पराक्रमाची शर्थ करीन. दुर्योधन, कर्ण सर्व वीरांसह सैन्याच्या मध्यभागी असलेल्या द्रोणांकडे गेले. द्रोणाचार्यांना सेनापतीपद स्वीकारण्याची विनंती केली. द्रोणाचार्यांनी संमती देताच दुर्योधनाने यथाशास्त्र द्रोणाचार्यांना सेनापतीपदाचा अभिषेक केला. वाद्यांच्या प्रचंड घोषाने आणि शंखनादाने नव्या सेनापतीची द्वाही रणभूमीवर पसरवली. नव्या त्वेषाने कौरवसेना पांडवांना सामोरी गेली. सूर्यास्तापर्यंत युद्ध चालले. सूर्यास्ताला युद्ध थांबले. शमाने व जखमांनी थकलेले योद्धे आपल्या शिबिरात परतले. कर्ण दुर्योधन शिबिरात आला. दुर्योधनाचा निरोप येत असता कर्ण म्हणाला, युवराज, एक चूक घडली आहे. तिचं परिमार्जन मला करायला हवं. कसली चूक? रणभूमीवर जाण्याआधी पितामह भीष्मांचा आशीर्वाद घ्यायला हवा होता. तेवढी उसंत मिळाली नाही. तेच मी आता करणार आहे. मी येऊ? नको, मी एकटाच जाईन. सूर्यास्त होऊन बराच अवधी झाला होता. चंद्रप्रकाशात सारे वातावरण गूढ वाटत होते. कर्ण एकटाच रथारूढ झाला. त्याने रथाचे वेग हाती घेतले. रथ चालू लागला. लावलेले पलिते पूर्वेच्या गार वाऱ्यावर फरफरत होते. रणभूमीकडे जात होता. हत्तीचे चित्कार, घोड्यांची किंकाळणी, रथांच्या चाकांचा भेदक आवाज, शंखनाद, रणवाद्यघोष, आर्त किंकाळ्या या आवाजांनी गजबजून उठणारी रणभूमी शांत वाटत होती. धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या प्रेतांना चुकवीत रथ कष्टाने पुढे सरकत होता. युद्धभूमीच्या दक्षिणेला एका पलित्यांची माळ पेटली होती. त्या दिशेला कर्ण जात होता. ते स्थान नजीक येताच कर्णाने रथ थांबवला. सेवक पुढे आले.
थोड्या अंतरावर उभे असलेल्या दुसऱ्या रथाकडे पाहत कर्णाने विचारले, जवळ कोणी आहे? द्वारकाधीश कृष्ण महाराज, सेवकाने नम्रपणे सांगितले. आणि कोणी नाही, सारे येऊन गेले. कर्णाने आपला किरीट उतरवून रथात ठेवला. तो सावकाश भीष्मांजवळ गेला. भीष्म शरशय्येवर झोपले होते. त्यांच्याजवळ कृष्ण अधोवदन बसला होता. शेजारी प्रज्वलित असलेल्या मशालीचा प्रकाश भीष्मांच्या अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. त्यांचे डोळे मिटलेले होते. आपल्या रणवेशासहित धारातीर्थी विश्रांती घेणारा तो योद्धा पाहून कर्णाचे नेत्र भरून आले. त्या महापुरुषाच्या छातीवर शुभ्र दाढी रुळत होती. घायाळ होऊनही चेहऱ्यावरचे तेज लोपले नव्हते. जखमांची व्यथा दिसत नव्हती. आपल्या श्वेतकांतीमुळे नवोदित चंद्राप्रमाणे दिसणारे भीष्म शांतपणे झोपी गेल्यासारखे वाटत होते. कर्ण भीष्मांच्या पायाजवळ बसला आणि त्याने दोन्ही पाय हाती घेऊन त्यावर मस्तक टेकवून तो अश्रू ढाळू लागला. ज्या भीष्मांनी त्याला अर्धरथी म्हटले होते, सदैव त्याचा तेजोभंग केला होता, त्या भीष्मांना पाहताच अश्रू अनावर का व्हावेत हेच कर्णाला कळत नव्हते. त्याचवेळी भीष्मांची हाक उमटली, कोण आहे? माझे पाय धरून कोण अश्रू ढाळतंय? हे कुरुश्रेष्ठा, अंगराज कर्ण आपला दर्शनास्तव आला आहे. कर्णाने उठत घेतले. मी येतो, आज्ञा. भीष्मांनी होकार दिला. कर्णाकडे पाहून कृष्ण जाण्यासाठी वळला. कर्ण त्वरेने उठला. त्याने हाक मारली, कृष्ण. कृष्ण थांबला, वळला. तो कर्णाकडे पाहत होता. त्या कृष्णरूपाला निरखीत कर्ण पुढे झाला. कर्णाचे अश्रू तसेच गालांवरून ओघळत होते. ते भरले नेत्र टिपण्याचेही भान कर्णाला नव्हते. कृष्णाच्या मुखावर मंद स्मित उमटले. त्याचा उजवा हात उंचावला गेला. त्या हाताने कर्णाचे अश्रू हळूवार निपटले गेले. कृष्णकृतीने कर्णाला अधिकच उमाळा दाटून आला आणि त्याचवेळी तो कृष्णाच्या मिठीत बद्ध झाला. क्षणभर कृष्णाचे हात कर्णाच्या पाठीवर विसावले. दुसऱ्या क्षणी कृष्ण मिठीतून दूर झाला. त्याचा उजवा हात कर्णाच्या खांद्यावर स्थिरावला. डोळे कर्णावर खिळले होते. त्यात एक अतीव दुःख तरळत असल्याचा कर्णाला भास झाला. दृष्टी कर्णाच्या परिचयाची होती. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी द्वारी उभे असलेल्या कृष्णाचे दर्शन घडले तेव्हा हाच भाव डोळ्यात प्रकटला होता. काही क्षण तसेच गेले आणि काही न बोलता कृष्ण आपल्या रथाकडे चालू लागला. मंदगतीने दूर जाणाऱ्या रथाकडे पाहत असता त्याच्या कानांवर हाक आली, कर्णा. कर्ण भीष्मांच्या जवळ गेला. आपले अश्रू आवरीत तो म्हणाला, हे महाबाहो, आपण ज्याचा सदैव द्वेष करीत होता तो सूतपुत्र मी कर्ण आपली क्षमा मागण्यासाठी आलो आहे. क्षमा कशाबद्दल? आपल्या दर्शनासाठी मी यापूर्वीच यायला हवं होतं, पण उसंत मिळाली नाही. आपल्या दर्शनाला यायला वेळ झाला नाही. कर्णा, जे उचित होतं तेच तू केलंस. वीर रणनीतीला बद्ध असतो. तुझ्यापूर्वीच अश्वत्थामा येऊन गेला. त्यानं सर्व वृत्तांत सांगितला. आचार्य द्रोणाचार्यांना तू सेनापती पद दिलंस, ते योग्यच झालं. त्या वार्तेनं मला समाधान लाभलं. महारथी कर्णा जवळ ये. भीष्मांनी आज्ञा केली. त्या संबोधनाने कर्णाचा जीव उभ्या जागी गुदमरला. तो भीष्माच्या जवळ गेला. भीष्म त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली होती. मी तुझी वाट पाहत होतो. तू आलास हे फार बरं झालं. तुझा मानी अहंकारी स्वभाव, मी केलेला तुझा ठाई ठाई अपमान स्मरून तू येशील की नाही याची मला शंका होती. तू आला नसतास तर मी बोलावलं नसतं, कारण त्यामुळे माझा अहंकार दुखावला असता ना. पण हुरहुर मात्र मागे राहिली असती. भीष्म क्षणभर थांबले. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत ते म्हणाले, मी तुझा खूप अपमान केला, तुझी उपेक्षा केली. तुझ्या मनात माझ्याबद्दल कटुता निर्माण होणं स्वाभाविक आहे. नाही, माझ्या मनात काही नाही. तो आपला अधिकार होता. भीष्म समाधानाने म्हणाले, कर्णा, तुझं मन स्वच्छ आहे हे मी जाणतो. नाहीतर मी शरपंजरी पडलेला पाहून तुझ्या नेत्रातून अश्रू ओघळाले नसते. तू अहंकारी असशील पण खोटा नाहीस हे मी जाणतो. ज्या ज्यावेळी मी तुझा अपमान करीत असे
त्यावेळी तुझा प्रकटणारा संताप पाहून मला समाधान वाटत असे. तुझ्या रूपाचं कौतुक वाटत असे. भीष्माच्या त्या बोलण्याने कर्ण चकित झाला. त्याचा आश्चर्यभाव निरखित भीष्म म्हणाले, तुला अहंकारी अभिमानी म्हणून मी नेहमीच दूषण देत असे. पण त्या दूषणांना फारसा अर्थ नव्हता. वीराला नुसतंच कवच आणि शिरस्त्रा नसून चालत नाही. अभेद्य मनाची गरज असते. अभिमान, अहंकार, ईर्ष्या ही वीराची खरी कवच. वीराच्या ठायी प्रकटणारे हे गुण शत्रूंना नेहमीच दुर्गुण वाटतात. अरे वत्सा, मीही क्षत्रियच आहे. माझ्यासारखा अजोड योद्धा या पृथ्वीतलावर नाही. हा अहंकार मीही बाळगतो. त्या अहंकाराला डिवचण्याचं सामर्थ्य फक्त तुझं होतं, तुझ्या रूपात होतं. त्यामुळे माझा मत्सर भडकत असे. तुझ्या ध्यानी यायला हवं होतं. मी केलेला तुझा अपमान हा खरा तुझा सन्मान होता. पितामह, मी एक सूतपुत्र. कर्णा, आजूबाजूला कोणी आहे? कर्ण त्या प्रश्नाने चपापला. त्याने आजूबाजूला पाहिले. सारे रक्षक दूरवर बसले होते. कर्णाने सांगितले, कोणी नाही. कर्णा, तू सूतपुत्र नाहीस, राधेय नाहीस. तू कोणतेही आहेस. कर्णाच्या सर्वांगावर रोमांच उठले. तो कापऱ्या आवाजात कष्टाने बोलला, पण आपल्याला हे कसं कळलं? तुला हे माहीत होतं? माहीत झालं, पण फार उशिरा. कृष्णानंच प्रथम ते मला सांगितलं. पण आपल्याला? भीष्माने दीर्घ निश्वास सोडला. ते म्हणाले, अंगराज विदूर जे रहस्य कृष्णापासून लपवू शकला नाही, ते तो माझ्यापासून कसे दूर ठेवील? कर्णा, तुला तुझ्या रूपाची ओळख झाली आहे. वीरश्रेष्ठा, ज्ञानाला अनेक वाटा सापडतात, पण अज्ञानाला वाट नसते. हे खोटं आवरण चालवणं कठीण आहे. त्या मोहात तू पडू नकोस. मी काय करू? कर्णाने रुक्षपणे विचारले. काय करू? पांडवांशी सख्य कर. ते तुझे भ्राते आहेत. तू नुसता कुंतीपुत्र नाहीस, तू श्रेष्ठ कोणतेही आहेस. तुला स्वीकारण्यात पांडवांना धन्यता लाभेल. एका संयमी मातेला सुख लाभेल. कृष्णाला अत्यानंद होईल. मी सदैव क्षमाची इच्छा बाळगली, ती तुझ्या हातून पुरी होऊ दे. बाबा रे, माझ्याबरोबरच या वैर्याची समाप्ती होऊ दे आणि सर्व राजे निरामय होऊन स्वगृही परतू देत. आणि धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन, त्याची वाट कोणती? कर्णाच्या आवाजात रुक्षता प्रकटली. पितामह, ज्यानं माझ्या भरवशावर हे युद्ध उभं केलं, त्या दुर्योधनाला कोणती वाट मिळेल? मी पांडवांना मिळालेलं कळताच त्या माझ्या मित्राची उभ्या जागी छाती फुटेल. माझ्या जीवनात मला फक्त एकच जिव्हाळा, एकच धन लाभलं, ते म्हणजे मित्रप्रेम. त्या प्रेमाला मी तडा जाऊ देणार नाही. यापुढे माझं जीवन मला तृणमात्र वाटतं. भीष्मानं काही क्षणाची विश्रांती घेतली आणि ते म्हणाले, धन्य आहेस कर्णा. तुझी मित्रनिष्ठा पाहून मी खरोखरीच धन्य झालो. माझा तुला आग्रह नाही. इतक्या सहजपणे निष्ठेची उकल मलासुद्धा करता आली नसती. आंधळ्या प्रीतापेक्षा डोळस प्रीतीनंच आम्ही आकर्षित झालो. पंडूबद्दल वाटणारा जिव्हाळा मनातून दूर झाला नाही. पुढं पंडूपुत्र आले. पितृछत्र हरवलेल्या मुलांची आम्हाला अनुकंपा वाटली. ज्याचा आश्रय धरला त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. पंडूपुत्रांचं रक्षण करण्यासाठी अधिक दक्षता बाळगली आणि त्यातून नकळत द्वेषभाव निर्माण झाला. कर्तव्य निर्णयानं आम्ही सदैव आंधळ्या निष्ठेला बद्ध राहिलो, पण नुसत्या कर्तव्यापुरतेच. यातली भक्ती कोणती, निष्ठा कोणती, याचा निर्णय करता आला नाही. मी दुर्योधनाचं काही प्रिय करू शकलो नाही. निदान तुझी निष्ठा तरी त्याला सुख देऊ दे. तुझं जन्मरहस्य कळूनही तू त्या निर्भयतेनं मित्रप्रेमाला एकनिष्ठ राहिलास. ती तुझी निष्ठा सफल हो. नाही पितामह, ती निष्ठा आता माझ्याजवळ नाही. माझी जन्मकथा मला कळली नसती तर फार बरं झालं असतं. कृष्णानं प्रथम मला जन्मरहस्य सांगितलं, ते शिष्टाई असफल झाल्यानंतर. त्यानंतर जिचं आयुष्यभर शोध घेत होतो त्या मातेचं दर्शन युद्धाच्या उंबरठ्यावर घडलं. माझी खरीच कवचकुंडलं हरवली ती त्यावेळी. दोघांनी माझ्यापासून पांडव सुरक्षित करून घेतले आहेत. आता खोटा उत्साह देण्यासाठी वल्गणेखेरीज माझ्याजवळ काहीही राहिलं नाही. गुरुदेवांचा शाप खरा हो.
ब्रह्मास्त्र आठवलं तरी ते माझ्या भावांवर कसं सोडता येईल? मी थोरला आहे. आपले अश्रू पुशीत कर्ण म्हणाला. माझ्या मैत्रीला केव्हाच तडा गेला. आता दुर्योधनाच्या दृष्टीला भिडण्याचं बळ राहिलं नाही. त्याची मिठी माझा जीव गुदमरून टाकते. माझ्या हाती काही यश राहिलं नाही पितामह. शांत हो. तुझा दोष नाही. असलास तर तो नियतीचा आहे. जे होणार असेल ते होऊन जाईल. तू निर्भय मनानं रणांगणात जा. तू अतिरथी आहेस. सूर्यपुत्र आहेस. तू शत्रूला रणांगणात दुस्सह आहेस. हे मी जाणतो. भगवान परशुरामांना प्रसन्न करून घेणं ही सामान्य गोष्ट नव्हे. तुझी ब्राह्मण भक्ती, तुझं अजोड शौर्य, दानातलं पराकाष्ठेचं औदार्य मला माहीत आहे. तुझ्या योग्यतेचा या जगतात एकही मनुष्य नाही. तू देवतुल्य आहेस. कर्णा, शरसंधान, हस्तलाघव आणि आत्मबल या सर्वात तू अर्जुन आणि कृष्ण यांच्या तुल्य आहेस. यात मला शंका नाही. कर्णाच्या मुखावर उमटलेले स्मित पाहून भीष्म म्हणाले, कर्णा, मी खोटी स्तुती करत नाही. कुरुराजाला वधू प्राप्त करून देण्यासाठी तू काशीराजच्या नगरीत एकटा सर्व नृपांच्या विरोधी उभा राहिलास. तुझ्या पराक्रमानं तू दुर्योधनाला भानुमती प्राप्त करून दिलीस. तो पराक्रम सामान्य? त्या पराक्रमाचं रूप काय असतं हे मी एकदा अनुभवलं आहे. महापराक्रमी जरासंधाचा पराभव करून मालिनी नगराचा अधिपती बनलास ना. अंगराज म्हणून तुझी वर्तणूक सदैव आदर्श होती. ज्ञानानं, चारित्र्यानं, दातृत्वानं आदर्श राजा म्हणून तुझा लौकिक सदैव वृद्धिंगत होत असलेला मी पाहिला. सुसंस्काराची जपणूक तुझ्या इतकी कोणीच केली नाही. श्रोते हो, भीष्म आणि महारथी कर्ण यांचा हा संवाद असाच पुढे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. आजच्या भागात इथेच थांबूयात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.